आंबेगावात पवार येणार, लगेच वळसे पाटील पवारांवर बोलून फसले. घाईत घेतलेला निर्णय अयोग्यच, तरीही वळसे पाटील पवारांच्या वाकड्यात गेले. म्हणून अमोल कोल्हे अंगावर आले. पवारांनी ताकद दिली तर कोल्हे हे टोक ते टोक गाजवतील. बंडखोरी केलेले कितीही बादशाह, तरीही कोल्हेंच्या प्रश्नांना उत्तर देणं कठीणच. नेमकं घडलंय का? अमोल कोल्हे यांनी दिलीपराव वळसे पाटील यांच्या विरोधात एक स्टेटमेंट केलं. वळसे पाटील, तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात, बोलायला भाग पाडू नका आणि योग्य वेळ आली की उत्तर देणारच, असं म्हणत अमोल कोल्हेंनी दिलीप वळसे पाटलांना डिवचले. राज्यात 3 पक्षांचे मिळून महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आलंय. काँग्रेस सोबत राष्ट्रवादीतील पक्षातील शरद पवार गट आणि शिवसेनेतील उद्धव ठाकरे गट. आगामी सर्व निवडणुका तिन्ही पक्ष एकत्र लढवण्याच्या घोषणा आघाडीच्या नेत्यांकडून केल्या जातात. त्याचवेळी एकमेकांच्या जागेवरती दावा सुद्धा केला जातो. आता शिरूर जागेवरून वाद होण्याची शक्यता आहे. शिरूर येथील लोकसभेच्या जागेवर आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून दावा केला जात आहे. त्यावर शिरूरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी विविध विषयांवर आपलं मत मांडलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्या संदर्भात विधान केले. त्यावर बोलताना अमोल कोल्हे यांनी म्हटलंय, दिलीप वळसे पाटील यांच्याकडे अजून तरी आत्मचिंतनाचा पर्याय उपलब्ध आहे. त्यांनी आत्मचिंतन करावं. त्यांच्या विधानावरची माझी भूमिका पुढच्या 2 दिवसात मी तुम्हाला कळेल, पण त्याआधी आत्मचिंतन तर करून घ्या. इतक्या मोठ्या नेत्याविषयी मी भाष्य करणं योग्य नाही. त्यांच्याकडे राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे, असं म्हणत अमोल कोल्हेंनी दिलीप वळसे पाटलांना सुद्धा डिवचले. अजित पवार गटाकडून आता जेथे शरद पवार यांची सभा होते त्या ठिकाणी उत्तर सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यावर बोलताना अमोल कोल्हे यांनी म्हटलंय की कितीही उत्तर सभा झाल्या तरी बळीराजांच्या प्रश्नांना उत्तर देणं जास्त महत्वाचं आहे. राजकारणात अडकण्यापेक्षा महाराष्ट्राचा बळीराजा संकटात आहे, त्यासाठी उपाययोजना करणं देखील जास्त महत्वाचं आहे, असं सांगत त्यांनी अजित पवार यांच्या उत्तर सभेवर टीका केली आहे. दरम्यान शिरूर लोकसभेसंदर्भात शिवसेना ठाकरे गटाची बैठक झाली आहे. या बैठकीत शिरूरची जागा ठाकरे गटाकडे घेण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. त्यावर बोलताना अमोल कोल्हे यांनी म्हटलंय की मला याविषयी कल्पना नाही, पण प्रत्येक पक्षाला आपली ताकद आजमावण्याचा अधिकार आहे. माझं उद्धव ठाकरे साहेबांसोबत कुठलंही बोलणं झालेलं नाही. आता या झाल्या अमोल कोल्हेंचा स्टेटमेंट बाबतीतल्या काही तर्कवितर्क. पण आता मुद्दा हा आहे की आंबेगावमध्ये शरद पवारांची सभा होते. त्याआधीच दिलीपराव वळसे पाटील यांनी म्हटलंय की पवारांना अजून एकदाही मुख्यमंत्री स्वजीवावर होता आलं नाही किंवा स्वबळावर सत्ता आणता आली नाही, तर त्या सत्तेमध्ये इतक्या दिवस वळसे पाटील तुम्ही काय राहत होते, असा प्रश्न सुद्धा आता काही लोक विचारताना दिसतात. म्हणजे जिकडे घुगऱ्या तिकडे उदो उदो सध्या सुरू असला तरी एक दिवस अगोदर वळसे पाटलांनी हे स्टेटमेंट केलं आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी लगेचच दिलीपराव वळसे पाटलांनी आपण केलेल्या वक्तव्याबाबत आपण दिलगिरी व्यक्त करत आहोत असं म्हणणं, हेच शरद पवारांची दहशत काय आहे हे दाखवून देतं. त्यांना माहिती आहे, आंबेगाव असो किंवा मग छगन भुजबळांचा मतदारसंघ नाशिक असो किंवा मग बीड असो, कुठल्याही जिल्ह्यामध्ये एक जरी शरद पवारांची सभा लागली आणि तरी सुद्धा शरद पवारांनी साध्या एका कार्यकर्त्यांसोबत हात मिळवला किंवा जनमानसांसमोर फक्त हात जोडले तरी सुद्धा वाऱ्याची दिशा फिरू शकते. आणि त्यामुळे ज्या व्यक्तीला तुम्ही वयस्कर म्हणत आहात त्या वयाचाच आदर करून लोक शरद पवारांकडे बघतात. त्यांनी घातलेला नमस्कारच त्यांच्या मताच्या रूपामध्ये परिवर्तित होत असतो. हे कळायला दिलीपराव वळसे पाटलांना उशीर लागला का? असो, सध्याच्या घडामोडी अशा आहेत की जिथे शरद पवारांच्या सभा लागतायत त्या ठिकाणी ते ज्यांनी बंडखोरी केली आहे त्यांचं नाव घेऊन त्यांच्या विरोधात काहीही बोलत नसले तरी सुद्धा फक्त मी काय करू शकतो याचा ट्रेलर शरद पवार दाखवतायत. आतमधली बोलणी अजित पवार आणि शरद पवारांची अजून सुरूच आहे, पण अजून तरी त्यातून काही तोडगा निघलाय असं वाटत नसल्या कारणानंच दिलीप वळसे पाटील झालं, छगन भुजबळ झालं किंवा अन्य नेते झाले, सर्वच जण सध्या कोंडीत पकडले गेलेत. त्यामुळे जे शरद पवारांच्या विरोधात भाष्य करतात त्यांना दुसऱ्या दिवशी माफी मागावीच लागते आणि हीच ताकद खरी शरद पवारांची. तुम्हाला काय वाटतं? जर अमोल कोल्हेंना जर ताकद दिली तर अमोल कोल्हे या टोकापासून त्या टोकापर्यंत स्वतःला सिद्ध करू शकतात का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद पवार गटच कसा योग्य आहे हे अमोल कोल्हे दाखवून देऊ शकतात का? फक्त शरद पवारांनी ताकद दिली पाहिजे. या मुद्द्यावर तुमचं मत जरूर व्यक्त करा. हा विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. जर तुम्हाला आपल्या चॅनलवरती कुठल्याही प्रकारची जाहिरात प्रसिद्ध करायची असेल
तर बायोमध्ये आपला मेल आयडी दिलेला आहे, तिथून आम्हाला जरूर संपर्क साधा. जय महाराष्ट्र पब्लिक.